मी सुहास कुलकर्णी, श्रावणीचं पॅरेंट्स आहे. ज्यावेळेस ही 10वी झाली त्यावेळेस पहिल्यांदा मला एक सुचलं ते म्हणजे फक्त अभिजित सरांकडे यायचं. कारण अभिजित सरांना फक्त मी सांगितलं की बाबा मी श्रावणी सुपूर्द करत आहे, बाकी मला काही माहीत नाही. म्हणजे ना फिजिक्स माहिती आहे, ना केमिस्ट्री माहिती आहे, ना बायोलॉजी माहिती आहे. सगळं पूर्ण जे काही डिसिजन घ्यायचं ते अभिजित सरांनी घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये अभिजित सरांचं रोल काय आहे हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. यांचा एक शिल्पकार म्हणून रोल आहे. कारण एक बिझनेस एक 2 मिनिटाची गोष्ट सांगतो. एक जंगल असतं, त्या जंगलामधून एक शिल्पकार चाललेला असतो. त्या शिल्पकार जाताना तो म्हणतो की आणि 2 मोठेचे मोठे दगड पडलेले असतात. ते दगड एकमेकात विचार करत असतात की आपण किती लांब येऊन पडलेलं, आपल्याला कोणी इथं घडवण्यासाठी कोणी नाही आहे. तर हे त्या शिल्पकाराच्या म्हणजे आवाज येतो आणि शिल्पकार त्या ठिकाणी थांबतो आणि त्यांना म्हणतो, बाबांनो मी शिल्पकार आहे, तुम्हाला जर समजा घडण्याची इच्छा असेल तर मी तुम्हाला घडवून देतो. तर दोघंजण तयार होतात. ज्यावेळेस तो पहिला दगड घेतो आणि घडवायला चालू करतो त्यावेळेस तो दगड ते जे घाव जे असतात छडीचे आणि हातोड्याचे, तो त्याला असह्य वेदना होतात, तो तयार होत नाही. मग तो विचार करतो की बाबा बस, मला माझी काही इच्छा नाही आहे, एवढंच मला थांबून द्या, मला नको, तर मी आहे या ठिकाणी सफिशियंट आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही. दुसरा दगड ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो दगड विचार करतो की ठीक आहे, काय होईल ते होईल, पण मला कितीही घाव आघात झाले काही झाले तर मी पूर्ण घडणार आहे. मग हे पूर्ण घाव सहन करून तो शिल्पकार एक गणपतीची मूर्ती तयार करतो त्या दगडामध्ये आणि एक मोठ्या झाडाच्या बुंध्याशी दगडाची गणपतीची मूर्ती तो ठेवून टाकतो आणि पुढे ज्यांनी आघात सहन केलेले नसतात ती मूर्ती समोर ठेवून टाकतो. पुढं काय होतं की आयुष्यभर येणारे जाणारे ते गणपती म्हणून प्रत्येकजण तिथे फुलं वाहतात, पाया पडतात आणि नारळ घेऊन त्या दुसऱ्या दगडावर फोडतात. म्हणजे काय होतं की पर्टिक्युलर 1-2 वर्षासाठी जो आघात सहन करतो त्याला आयुष्यभर फुलं मिळतात आणि जो पर्टिक्युलर 1-2 वर्षासाठी आघात सहन करत नाही त्याला आयुष्यभर परत दगड खावं लागतं. तर याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका असते ती मेन म्हणजे पालकाची तर आहेच आहे, पण पालकापेक्षा जास्त भूमिका ज्या घडवणाऱ्या शिल्पकाराची. तर आपण पहिली गोष्ट म्हणजे हा सत्कार जो आहे तो विद्यार्थ्याचा करतोच, पण विद्यार्थ्याच्या ऐवजी पहिल्यांदा आपण सरांचा सत्कार केला पाहिजे. तर मी सरांचा सत्कार करतो, कारण त्यांनी हे जे काही मुलं आहेत यातले 10 जण जातील, 15 जण जातील, 20 जण जातील, पण प्रत्येकजण MBBS जातील आणि पुढे नंतर ते पुढे जे काही करणार आहेत ते पर्टिक्युलर शक्ती कोणाची पाठीमागे राहणार ते सरांचे राहणार. तर आपण सरांना अभिनंदन करू, त्यांचे टाळ्या वाजवू थोडेसे. तुमचं कार्य फार मोलाचं आहे याच्यामध्ये.